नमस्कार मंडळी, आज आपण मिरचीचा थोडासा आंबटसर फ्लेवरचा आणि चटपटी झणझणीत असा ठेचा करणार आहोत। इथे मी कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, देठ काढून घ्यायचे आहेत आणि मिरचीचे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत। अतिशय भन्नाट असा लागतो। मला प्रचंड हा ठेचा आवडतो, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि ह्या ज्या मिरच्या आपण मोडून घेतलेल्या आहेत त्या आपण 3 ते 4 मिनिटं हलकासा डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्या आहे। हे बघा, अशा पद्धतीने मिरच्या जर छान अशा परतून घेतल्या ना, तर आपल्याला काय होतं की जो आपण ठेचा बनवणार आहोत, थोडासा वेगळा ठेचा आहे, तो बाधत नाही। मिरची जी आहे ती बाधत नाही आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता हलकेसे असे डाग पडलेले आहेत मिरच्यांवर, म्हणजे मिरची छान परतून घेतलेली आहे आपण। त्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि मी म्हणाले वेगळा ठेचा, तर इथे मी कच्चा टोमॅटो घातलेला आहे, अख्खा घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे आणि अगदी छान मीडियम फ्लेमवर आपण हा जो टोमॅटो आहे हलकासा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असा टोमॅटो आपण परतून घेतोय। अगदी पटकन होतो हा ठेचा आणि चवीला खूप छान लागतो। थोडासा आंबटसर असा फ्लेवर येतो टोमॅटोचा, त्यामुळे जर तुम्ही कधी केला नसेल हा कच्च्या टोमॅटोचा ठेचा तर नक्की ट्राय करा। हे बघा, तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। मस्त हलकासा असा नरम झालेला आहे टोमॅटो, छान असा परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया। मी देठासकटच कोथिंबीर घालणार आहे। हे बघा, कारण आपण हा गावरान पद्धतीचा ठेचा करतोय, त्यामुळे गावाकडे करतात तसाच मी करते। थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे बघा, व्यवस्थित आपण पुन्हा एकदा परतून घेऊया। गरमागरम भाकरीबरोबर इतका भन्नाट असा लागतो ना, हॉटेलचं जेवणही तुम्ही त्यापुढे फिके पडेल इतकं छान असं हे कॉम्बिनेशन आहे, टोमॅटोचा ठेचा आणि गरमागरम भाकरी। हे बघा, मिनिटभर परतून घेतलेला आहे, कोथिंबीरसुद्धा नरम झालेली आहे। आता आपण काय करायचं आहे, हा थोडासा गरम असतानाच आपण तो खलबत्त्याने किंवा तुमच्याकडे जर वरवंटा असेल त्याने चेचून घ्यायचा आहे। हे बघा, तव्यामध्ये जर वरवंटा किंवा खलबत्ता नसेल तर ग्लास घ्यायचा किंवा तांब्या घ्यायचा, त्यांनी पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचा आहे हा ठेचा। हे बघा, मिक्सरला लावण्यापेक्षा असा ठेचा केलात ना तर त्याची चव खूप छान अशी लागते। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा मी स्मॅश करून घेतलेला आहे। छान असा ठेचा तयार झालेला आहे। पाहतोय मी, रेकॉर्डिंग करते तरीसुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। मस्तच। आता गरमागरम भाकरी करते आणि हा टोमॅटोचा ठेचा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट्स करून मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत। धन्यवाद।